नागरिक सोशल फाउंडेशन आणि डेक्कन इन्फ्लुएन्स सोसायटीचे सर्व पदाधिकारी, माझे मित्र आदेश गोखले, दिलीपजी कोटी भास्कर, त्याचे सर्व सहकारी आणि या एका वेगळ्या संध्याकाळी अक्षय तृतीयेच्या जमलेल्या पुणेकर मित्रांनो, आजचा विषय खरं तर समृद्ध भारत आणि मी असा आहे. समृद्ध भारत असेल तर मी आहे असं तुम्हाला वाटू शकतं. हा काय विषय आहे असं वाटणं साहजिक आहे. ते तीन शब्द काय आहेत मला समजलेले ते मी आधी सांगेन, पण त्याआधी आज अक्षय तृतीया आहे. या दिवशी केलेलं दान वाया जात नाही. या दिवशी केलेली गोष्ट चिरकाल टिकते. त्रेता आणि सत्ययुगाची सुरुवात या दिवशी झाली आणि खरं तर कृषी संस्कृती असलेला आपला कृषीवल देश याच्या धूळ पेरणीचा हा दिवस आहे. आपले सगळे सण हे पारंपरिक आपल्या सांस्कृतिक परंपरेतनं आलेले असल्यामुळे त्या सगळ्यांचं नातं कृषी क्षेत्राशी हे जमिनीशी आहे. त्यामुळे अक्षय तृतीया ही सोने खरेदी, हे सोनं अक्षय राहावं, संपू नये असा सोन्याचा धूर निघत असलेल्या एकेकाळी देशात त्या लोकांना वाटावं हे साहजिक आहे. पण मुळात मी जे काय आज करतो, जे काय दान करतो, जी काय इच्छा करतो, जे काय मागतो किंवा जे काय देतो ते सगळं अक्षय टिकून राहतं. या सद्भावनेने या दिवसाकडे मी बघतो आणि जिथून मी आलो त्याची आठवण म्हणून त्या धूळ पेरणी करणाऱ्या आणि हजारो वर्ष आम्हाला पोचणाऱ्या बळीराजाकडे पण बघतो. हल्ली या सगळ्या शब्दांना एक राजकीय वास, एक सामाजिक संदर्भ, एक नाईते संदर्भ येत चालले. खरं तर आजही इतकं सगळं जग पुढे जाऊन AI, मशीन लर्नर, क्वांटम फिजिक्स अशा अनेक गोष्टी घडून सुद्धा एका दाण्यातून लाख दाणे निर्माण करेल अशी प्रॉडक्टिव्हिटी कुठलाही उद्योग निर्माण करू शकलेला नाही, केवळ शेती. त्यामुळे आपण या आद्य उद्योगाकडे नीट समजून पाहिलं पाहिजे असं या दिवसाकडे मी बघतो. समृद्ध याचा अर्थच खूप वेगळा आहे. इथे महासत्ता भारत आणि मी असाही विषय घेता आला असता, इथे संपन्न भारत आणि मी असाही विषय घेता आला असता, लष्करी ताकद भारताची आणि मी असाही विषय घेता आला असता. पण समृद्ध याचा अर्थ आपण नीट समजून घ्यावा म्हणून हा विषय मी सुचवला. समृद्धी आणि श्रीमंती याच्यामध्ये फार मूलभूत फरक आहे, तो आपण नीट समजून घेऊया. मी एक उदाहरण देऊन असं सांगतो की नदी ही समृद्धी असते आणि धरण ही श्रीमंती असते. कारण नदी ज्या ज्या प्रदेशातून वाहत जाते त्या त्या प्रदेशातलं पाण्याचं आश्वासन ती जिवंत ठेवते. अनेक झरे, अनेक विहिरी, अनेक तलाव, तळी, लोकांच्या आशा, लोकांची जमीन, लोकांची तहान हे भागवण्याचं एक अत्यंत दुर्दम्य असं आश्वासन नदी देत असते. त्यामुळे नदीचं आटणं हे समृद्धीचं आटणं असतं. हे समृद्धी नष्ट होण्याच्या खुणा असतात. सरस्वती नदी लुप्त झाली आणि सगळी लोकसंख्या गंगेकडे सरकली. नदी निघून जाते, तिथून माणसं पण निघून जातात, तिथून सृष्टी निघून जाते असं म्हणतात. त्यामुळे नदी हा तशा अर्थाने चिरकाल टिकणारा आणि म्हणून समृद्धीचा विषय. पाणी आपण अडवतो तेव्हा मुठभर लोकांना मिळतं, कोणाला तरी मिळण्याकरता परमिशन घ्यावी लागते. तो मिळभर लोकांनी धनाढ्य असणं म्हणजे श्रीमंत असतो आणि सर्वदूर पसरलेलं सगळ्यांना हवं ते मिळत राहणं म्हणजे समृद्धी. त्यामुळे समृद्ध भारत हा तसा आपण बघितला पाहिजे. तो श्रीमंत असेलही, तो आर्थिकदृष्ट्या GDP सगळ्यात 2 नंबरचा होईल सुद्धा 2050 साली, पण समृद्ध असेल का? नाही, कदाचित. कारण समृद्ध होणं ही प्रोसेस आहे, त्याचे काही तंत्र नाही. असं डोंगर नाही तयार करता येत ना रातोरात. डोंगर रातोरात खणता येतो. रातोरात नदी तयार होत नाही, तिला हजारो वर्ष जावी लागतात.
समृद्धी मागे इतक्या वर्षांची पेरणी असते, म्हणून ती त्याच्या कैक पट वर्ष तुम्हाला पुरवत राहते जे काय असतं. त्यामुळे खूप कष्ट करून खूप वर्ष पूर्ण अशा अर्थाने पण समृद्धीकडे बघतो. तसा भारत जगाच्या पटलावर निर्माण होणार आहे, व्हावा अशी आंतरिक इच्छा आहे. भारत या शब्दाची फोड केली तर भा म्हणजे ज्ञान आणि रथ म्हणजे रमलेला असतो. किती सुंदर ओळख आहे त्या देशाची. ज्ञानात रमलेला प्रदेश म्हणजे भारत. त्या शब्दाची फोडच तशी आहे. भारत ज्ञानात रथ म्हणजे रमलेला, रत असणं, कार्यरत असणं, रमलेला असणं, ते ध्येय म्हणून जगणारा प्रदेश म्हणजे भारत. तर असा समृद्ध, सगळ्यांचं आश्वासन जिवंत ठेवणारा आणि एक ज्ञानात रमलेला असा समृद्ध भारत. आणि आता मीचं काय करायचं, त्याच्यामध्ये मी म्हणजे काय असेल असा आपण थोडा आज विचार करू. त्यामुळे ही मांडणी करताना जेव्हा मीवर मी येईल तेव्हा कदाचित भाषणाचा नूर, सूर आणि कल थोडा बदलेल, तो अपेक्षांकडे जाईल. कारण शेवटी राष्ट्र जे असतं ते माणसांचं असतं. राष्ट्र निसर्गाचं, नदी नाल्यांचं आहेच, पर्वतांचं आहेच, डोंगरदऱ्यांचं आहे, पण त्यात जे जिवंत हालचाल होते ती माणसांची, त्या माणसांचं राष्ट्र असतं. आणि ते मी आहे हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत ते कनेक्शन कळत नाही. बऱ्याच लोकांना भारताच्या बद्दलची अत्यंत कमी माहिती असते आणि त्यात त्यांचा काही दोष नाही. ज्या इंग्रजांनी आपल्याला लुटलं, आपल्यावर अत्यंत अमानुषपणे राज्य केलं, ज्यांच्यावर हजारो मनुष्यवधाचे गुन्हे हजारो वर्ष चालले पाहिजे इतके अमानुष जमात ब्रिटिशांची जन्माला आली, त्यांच्यामुळे आपल्याला ही आत्मवंचना आली की आपण कुठल्या देशाचे वारसदार आहोत हे लक्षातच येत नाही. आपण कुठून आलो. ते म्हणायचे ना की द मोर यू लुक बॅक द फर्दर यू कॅन ओनली गो. जेवढं मी मागे वळून बघतो तेवढं मला आता काही दिसत नाही, कारण सगळं नष्ट केलं. म्हणून मला कुठल्या तरी एका याच्यावर प्रचारावर माझा विश्वास बसतो. कथ्य ज्याला म्हणतात, नॅरेटिव्ह, की आमचं काही नव्हतंच, इंग्रजांनंतरच सगळं इथे आलं. रेल्वे बोर्डवर मी डायरेक्टर झालो तेव्हा नकाशे काढले रेल्वेचे सगळे. 1853 ठाणे मुंबई रेल्वे, तिथपासूनच्या सगळ्या रेल्वे या खनिजांपासून तर बंदरांपर्यंत माल चोरण्याकरता इंग्रजांनी बांधल्या. त्यामुळे इंग्रजांनी रेल्वे आणली वगैरे, सुधारणा आणल्या. या भंपक प्रचाराला आपण कृपया बळी पडू नका, कारण ते आपल्याला भारत समृद्ध करण्यापासून दूर घेऊन जाईल. सगळे नकाशे काढले, कुठेही माणसांच्या प्रवासाकरता, शिक्षणाच्या सोयी करता रेल्वे बांधलेली नाही, कुठेही नाही. आणि याच्यावर कोणाला जर काही जास्त माहिती असेल तर स्वागत आहे. मी रात्रभर त्याच्याशी वाद घालायला तयार. नकाशे घेऊन बसायला लागेल एवढंच. म्हणजे परसेप्शनने वाद घालता येत नाही. आपण डाटा काय तो गोळा करू. ते नेहमी इंग्रजीमध्ये म्हणतात की इन गॉड वी ट्रस्ट, एव्हरीबडी एल्स ब्रिंग डेटा. देवावर श्रद्धा असते, बाकी सगळे फक्त डेटा आणतात, त्यांच्या तसंच बोलावं लागतं. त्यामुळे ती माहिती आपण आणा आणि आपण वाद घालू. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो, स्वतःशी वाद घालणारा माणूस मी असल्याने, की असं घडलेलं आहे, असं मी बघितलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी इथून रेल्वे का काढली, तिथले खनिजे संपत्ती, तिथले काही कापूस पिकणारी गावं, तिथली काही आणखीन काही वस्तू चोरता येतील अशा, त्या सगळ्या गोष्टीमुळे, म्हणजे मुघलांच्या आक्रमणामुळे, म्हणजे छत्रपतींचं राज्य आलं तेवढा एक श्वास सोडला, खोलवर घेतलेला स्वतःचा स्वातंत्र्याचा श्वास सोडला. थोडा थोडका नाही, 44 वर्षांचा, 144 मराठा सत्तेचा, पण तो एक सोडला तर परत आपण अशा शहामृगाप्रमाणे त्या अज्ञानाच्या वाळूत तोंड खुपसून बसलो की आपल्याला आपल्याकडे काही होतं याचा विसर पडला. आणि तो आपल्याला समृद्धतेकडे घेऊन जायला खरं तर अटकाव करतो आहे. ही मांडणी करताना या भारताला काय काय धोके उभे पण मी मांडणार आहे. म्हणून आपलं काम जास्त आहे. समृद्ध भारतातलं माझं योगदान आणि समृद्ध भारतावर पडणाऱ्या घाल्यातून किंवा आक्रमणातून किंवा येणाऱ्या संकटातून भारताला वाचवण्याचं माझं योगदान, अशा दोन्ही गोष्टीने मी या शब्दाकडे पाहिलं. त्याच्यावर मी सांगाल आपण शिकतो की नाही, आपण नोकरी करतो की नाही, आपण टॅक्स भरतो की नाही, आपण देशातले नियम पाळतोय, त्यामुळे मी आहे असं नुसतं असून चालणार नाही. यू हॅव टू रन एन एक्स्ट्रा माइल टू मेक दिस इंडिया
समृद्ध, त्याला इंग्रजीत शब्द नाही, इंग्रजी भुक्कड भाषा. सगळ्या भाषेला सगळ्या शब्दांना शब्द नाही तुम्ही तुम्हाला खात्रीने सांगतो. ते तो फील येत नाही, 4-5 शब्द वापरले शब्द तयार नाही. पण त्यामुळे तशा समृद्ध भारताकडे घेऊन जाण्याकरता माझं काय योगदान असेल, माझं योगदान हेही असू शकतं की वाईट गोष्टी थोपवणं, आणि माझं योगदान हे तितकंच असू शकतं की चांगल्या गोष्टी निर्माण करण्यात हातभार लावणं. आज तरुण जास्त अपेक्षित होते, पण मी समजतो सगळे तुम्ही मनाने तरुणच आहात, त्यामुळे मला त्याचं काही धोका नाही किंवा त्याचं काही मला खंत नाही. कारण मला असं वाटतं वय हा नंबर असतो, आणि देशाकरता योगदान देताना वय हा काही निकष असू शकत नाही. कुठल्याही वयात आपण काम करू शकतो. सगळे धर्मग्रंथ, आता मी बोगोटा नावाच्या एका गावाला कोलंबियाच्या जाणार आहे, तिथे मला एक विषय मांडायचा आहे भारतीय साहित्यावरचा. त्याच्याकरता काही वाचत होते व माझ्या असं लक्षात आलं की हे सगळी जी मोठी मोठी माणसं आहेत मॅक्स मुलर पर्यंत पूर्वीपासून, तर काही लोकांनी अत्यंत हीनपणे आपल्याला अतिशय म्हणजे एखादे ज्याला रानटी किंवा तो संस्कृत असं ठरवलं आहे या मोठमोठ्या लोकांनी, परदेशातल्या ब्रिटिश लोकांनी. पण काही काही लोकांनी नंतर सरतेशुरी वळणावर सांगितलंय की नाही आम्हाला चुकीचं वाटलं होतं असं आहे. त्या आयुष्यात मी जाणार नाही, पण तो अभ्यास करताना असं वाटतं की अरे हे सगळं आपण लोकांना का नाही सांगत. म्हणजे एखाद्या माणसाला जर असं कळलं की माझ्या आजोबा हे बलदंड पैलवान होते, तर तो आपोआप व्यायाम करायला लागतो ना, कारण वारशाचा म्हणून आपला एक अभिमान असतो. पण वारसा पुसून टाकल्यावर अभिमान राहत नाही, आणि हे इंग्रजांनी अगदी प्राणपणाने केलं. त्यांचं काय करायचं नंतर पुढचा प्रश्न आहे. आत्ता आपण पूर्ण त्यांच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले, त्यांना कुठे नेऊन ठेवायचं हे बघू आपण. पण आपण हे करताना काय काय करायचं याचा पण आज उहापोह करू, आणि तरुण मनाच्या लोकांकडून काय अपेक्षित आहे ते पण सांगू. कशा पद्धतीने भारत पुढे जाईल, गेल्या काही दिवसात भारतात काय बदललं आहे, असा सगळा विस्तृत आढावा या तासाभरात मांडण्याचा मी प्रयत्न करेन. प्रश्नोत्तराकरता काही वेळ ठेवावा लागला. म्हणजे मी एक असं वाचता वाचता माझ्या लक्षात आलं की खगोल हा शब्द केव्हा आला, भूगोल हा शब्द केव्हा आला. हा शब्द जवळपास 2500 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे ही भूगोल आहे तेव्हा माहीत होतं. तेव्हा गॅलिलिओ यायचा आहे, त्याला यायला अजून तेव्हा 1100-1200 वर्ष आहे. तेव्हाच ग्रहण होतं म्हणजे पृथ्वी गोल असली पाहिजे असं म्हणणाऱ्या गॅलिलिओला कॅथोलिक्सनी अक्षरशः अंधार कोठडीत डांबलं. त्याच्या आधी काही हजार वर्ष, काही 100 वर्ष, म्हणजे 1300 वर्ष खगोल म्हणजे हे अंतराळ पण एक गोल आहे आणि पृथ्वी पण गोल आहे. हे गोल शब्द भूला गोल आणि ख म्हणजे नभाला गोल हे जोडणारा आपला देश आहे. त्याचा अर्थ ज्ञान होतं. ज्ञानात रत असणं म्हणजे काय, तर सगळ्या गोष्टीचं आकलन सारखं करत राहणं. आपला स्पंज कोरडा असणं, सारखं तो काहीतरी शोधून घ्यायला आतूर असणं, त्याला ग्रहण आणि ज्ञान साधना म्हणतात ना. तर ते मांडणारा हा देश आहे. आणि त्यामुळे सगळ्या प्रकारचं म्हणजे मी ते एक लिस्ट करत होतो की सगळ्या प्रकारचे ग्रंथ आत्ता नशिबाने आपले 52,000 ग्रंथ उपलब्ध आहेत. ललित, ज्ञान, विज्ञान, आरोग्य, स्थापत्याचा ग्रंथ बघून मला आश्चर्य वाटलं. तो अथर्ववेदातला उपवेद आहे, स्थापत्य वेद. म्हणजे हे उपलब्ध आहे. इथे तुमच्या इथून काही मिनिटावर ती वास्तू आहे जिथे उपलब्ध आहे. इथून काही मिनिटावर दुसरी वास्तू आत्ता झाली इतिहास संशोधक मंडळ तिथे ते उपलब्ध आहे. शिल्प, काष्ट, व्यवस्थापन, नाट्य. जगातली माणसं कपडे घालत नव्हती तेव्हा भरत मुनींनी ड्रेपरी बद्दल लिहिलंय नाट्यशास्त्रामध्ये. इसवी पूर्व 300. कधीतरी उघडून बघा. यांना माहित नव्हतं वस्त्र प्रावरण काय असतात, ती कशी नेसायची असतात, ती का नेसायची असतात, त्याचा काही अंदाज कुठल्याही जगात कोणाला नाहीये. तेव्हा तो परफॉर्मिंग आर्ट मधलं वस्त्र प्रावरण ड्रेपरी सांगतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. ते मुद्दाम मी रिपीट करतोय कारण ते कुठे न्यायचंय आपल्याला हे आपल्याला कळलं पाहिजे. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, खगोल मी सांगितलं, तत्वज्ञान, अध्यात्म, अर्थशास्त्र, समाजशास्त्र या सगळ्याचा अभ्यास, संस्कृती, तत्वज्ञान हे सगळ्याबद्दल लिखाण आहे. आणि याच्या किमान
40 पट लिखाण नष्ट झालेलं आहे. नालंदा 6.5 वर्ष जळत होती असा उल्लेख आहे. तक्षशिलेचं तर वर्ष मोजता येत नाही असं म्हणतात, कारण ते एखादा नाही का ते कोळशाची खाण जेव्हा फुटतात तेव्हा ते आग लावतात खाणीला, आणि मग ती जिथेही ते आग पसरत जाते तिकडे कोळसा हे त्यांना कळतं. तशा पद्धतीने कोळशाची खाण कुठल्या तरी कोपऱ्यात सतत जळत असते. आपल्याला वाटतं असं का, तर ते ती जी आग असते आणि त्याची उष्णता असते ती आणखीन पुढे पुढे नेते आणि त्यांना कळतं आता इथे कोळसा आहे, इथे कोळसा आहे. तसं खोदकाम करतात खाणीचं. धनबादच्या खाणीमध्ये जाऊन बघा, अजूनही ते जळत असतं. तसं तक्षशिलाचे काही भाग तसे जळतच होते, पिढ्या आल्या आणि गेल्या. एवढं सगळं नष्ट करूनही जे उरतं ते आज जगात जे उपलब्ध आहे त्याच्या काही पट आहे. आणि गंमत अशी आहे, या सगळ्याचा बेस आहे जीवस्य जीवन. पतंजली वाचताना हे लक्षात येतं की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणणारा डार्विन किती तात्पुरता आहे, किती तोकडा आहे, किती पेरिफेरियल आहे, किती परिगावर आहे, किती मूळ हरवलेला आहे. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा निसर्गाचा नियम आहे. तो ज्याच्याकडे करुणा नाही, ज्याच्याकडे कार्यकारण भाव नाही अशा प्राण्यांकरता आहे, तो माणसाकरता असू शकत नाही. त्यामुळे असं जे निर्माण करायचं ते जगाकरता, असं करणारा जगाच्या पाठीवर दुसरा देश नाही. आणि आपण जेव्हा समृद्ध म्हणतो, महासत्ता मधला टप्पा असेल, लष्करी सत्ता मधला अजून एक टप्पा असेल, पण जो अंतिम आहे टप्पा तो समृद्धतेचा आहे, तेव्हा मात्र भारताकडे जग बघत असेल. मी TRP बेस मीडियाने तयार केलेल्या विश्वगुरु विश्व याच्याकडे जात नाहीये. ते होईल तेव्हा जग म्हणेलच आपल्याला गुरु, त्याची काळजी करायची, त्यावर टीका करण्याचं कारण नाही. कारण आपल्या देशाला शिवाय देण्यात 4-5 पिढ्या अशाच संपल्या आहेत. ज्यांनी काही ऍड केलेलं नाही योगदान देशामध्ये, त्यांचा आज विषयच नाही करायचा मला. पण मी हे समजून घेतलं पाहिजे मी कुठून आलो आणि कुठून आल्यामध्ये मला कुठे जायचंय याची बीज आहेत हे नक्की. म्हणून मला असा पुन्हा भारत उभा करायचा आहे आणि तो उभा राहणार आहे. एका श्वासात सांगून टाकतो, 2050 साली भारत जगातली 2ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल, अमेरिकेला मागे टाकू. आणि हा बाबडा आशावाद नाही. जर अमेरिका चीनचे तुकडे करू शकली नाही, जे अत्यंत इराण युद्ध ज्या दारुण पद्धतीने अमेरिका हरते त्यावरून अशक्य वाटते, तर चीन पहिल्या नंबरचे, भारत 2ऱ्या नंबरचे असतील. पुन्हा एकदा असं घडेल 1752 नंतर की या दोन संस्था, दोन देश म्हणून, या दोन संस्कृती म्हणून जगाचा 60 ते 65% GDP असेल. असं घडणार आहे. काळ पुन्हा येत असतो. वर्तुळाकार आपली फिलॉसॉफी आहे, आपली लिनियर एकरेषीय फिलॉसॉफी नाही. उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्तीची स्थिती लय. लय म्हणजे विनाश नाहीये, ते परत विलय होणं आणि परत निर्माण होणं आहे. त्यामुळे ते परत येणार आहे, त्यात काही मला शंका नाही. त्याचे अनेक इकॉनॉमिक आकडेवारी मी देऊ शकेल आणि कोणाला इच्छा असेल तर मी त्याच्याशी मननमन पण नंतर अनेक वेळा बोलू शकेल, अनेक त्याचे ट्रेंड सांगू शकेल. मला एक माहिती, मी तो अगदी आता तरुण असताना ते उदाहरण जास्त लागू पडलं असतं पण देतोच मी. आपण मोबाईल शोधलाय का? नाही. आपण मोबाईल टेक्नॉलॉजी शोधली का? नाही. पण जगात मिस कॉल देणारा आपला एकमेव देश आहे. इनोव्हेशन, युटिलिटी हे इक्वल लेवलला येते एका वेळेला आयुष्यात, लक्षात ठेवा. मी मिस कॉल दिला, मला प्रश्न त्याला कळला, भाजीवाल्याला कळला, पानवाल्याला कळला. त्याने मिस कॉल दिला, मला उत्तर कळलं, मी दिलं. हे सर्रास व्यवहार करणारे आपले मोबाईल वापरणाऱ्यांपैकी 60% लोक आहेत. पिकअप करण्याला मिस कॉल दिला. मी हे उदाहरण गमतीचं म्हणून सांगत नाही, मी अशा करता सांगतो की मला जेव्हा कळतं की वापर जो आहे ना एखाद्या गोष्टीचा, तिकडे कुतूहलाचा बाय प्रॉडक्ट. टेक्नॉलॉजी शोधणं ही इनोव्हेशन नक्कीच आहे, क्रिएटिव्हिटी आहे, त्याला मी नाकारत नाही. पण त्याचा उपयोग, आणि पुढे आपलं तत्व असे की सगळा उपयोग मानवजाती करता. योग शिकवताना पतंजली किंवा ते जे 8 नियम आहेत त्याच्यात तो कुठे असं म्हणत नाही की अमुक पंथीयांनी, तमुक धर्मीयांनी, तमुक लोकांनी, तमुक जातीने फक्त योग करावा. हे सगळ्यांकरता आहे. त्यामुळे जे द्यायचं ते सगळ्यांकरता, ते युटिलिटी मधून येतं की मला उपयोग कसा करता येईल. खरं तर फायनान्स इकॉनॉमिक्स मधला बेसिक फरक तोच आहे. आता हे डायस इथे आहे ना, त्याची किंमत हे फायनान्स आहे आणि याचा उपयोग आहे इकॉनॉमिक्स. इतकं सोपं आहे.
त्यामुळे इकॉनॉमिक्सच्या अंगाने सगळीकडे पाहायला लागतं आयुष्यामध्ये, आणि ते बघणारा म्हणजे लोकांच्या कल्याणार्थ. म्हणून इकॉनॉमिक्स मध्ये मी सांगतो सायन्स ऑफ सायन्स ऑफ रिसोर्सेस. इट इज नॉट अ आर्ट टॉपिक ऑफ फिलॉसॉफी ऑर एथिक्स, इट इज अ टॉपिक ऑफ सोशल सायन्स ऑर सायन्स. सो आपण तसं बघत नाही. एखाद्या गोष्टीची उपयुक्तता इकॉनॉमिक्स ठरवतं, तर ती उपयुक्तता जगातल्या सगळ्या लोकांकरता आपण ठरवतो. म्हणून आपण इतक्या कोटी लोकांना लस फुकट देतो, कारण मुळात देण्याचं आहे. देण्याने नष्ट होत नाही सांगणारी अक्षय तृतीया फक्त या देशात ती आज द्यायचं आहे. मला काही ठेवायचं नाही, सगळं सगळ्यांकरता आहे. लुट गए तो क्या हुआ, हम हमारी औकात नहीं छोडेंगे. आणि ती खरंच चांगली गोष्ट आहे. म्हणून देण्याचं असल्यामुळे या देशाला जर्जर झालेल्या चुकीच्या लोकांच्या प्रचाराला बळी पडणाऱ्या, देशाबद्दलची आत्मवंचना घेत जगणाऱ्या या सगळ्या समाजाला आता मी काय द्यायचं, त्यातला तो मी आहे. मला द्यायचंय आणि मला देत राहायचंय, शेवटच्या श्वासापर्यंत द्यायचंय, कारण मी घेत आलो. हे सगळं कोणाकरता लिहून ठेवलं यांनी? त्याच्यावर काय आयपी आहे? त्याच्यावर काय कुठला तो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा काय पेटंटचा हक्क आहे? कुठला स्वामित्व हक्क नावाचा शब्द तरी या देशामध्ये आहे का इतकं निर्माण करून? जगाला शून्य देणाऱ्या देशामध्ये स्वामित्व हक्क नसतो, हे कसलं लक्षण आहे? जरा आपल्याकडे बघा. आपले गिरेबान देखो, आम्ही समृद्धच आहोत मनाने, फक्त ते समोर दिसलं पाहिजे. मधल्या काळात जे सगळं कुरतडलं गेलंय ना, ते सगळं उभं करायला पाहिजे. आणि ते उभं करण्याकरता आपण काय करू? किती बदल झाले हो 10-12 वर्षात. मी कुठल्याही राजकीय विधान करत नाही. 15 वर्ष म्हणा, 20 म्हणा, माझं काही दुःख नाही. किती बदल झाले त्याची आकडेवारी तुम्हाला मी अशी सांगू शकतो की तुम्ही डोळे पांढरे होते. मोबाईल फोन आपण इम्पोर्ट करत होतो. या देशामध्ये मोबाईल बनत नव्हता. हा अलीकडच्या काळातली गोष्ट आहे. 109 कोटी मोबाईलचं प्रोडक्शन आहे गेल्या वर्षी. लोकसंख्या 145 कोटी आहे. इथेच याच देशात मोबाईल निर्यातीमध्ये आपण तिसरे आहोत. काही मोबाईल कंपन्यांच्या मोबाईल निर्यातीत आपण पहिले आहोत. त्या कंपन्या भारतीय आहेत का नाही आहेत? मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणजे असे एक एक क्षेत्र मी सांगत जाईल, मला काय अडचण नाही. डिजिटलायझेशन हा आपण जगाला गेला धक्का आहे, तो आईन कोरोनामध्ये. तुम्ही विचार करा, सगळ्या जगाचे व्यवहार ठप्प असतात, स्पर्शापासून तर देवाणघेवाणीपर्यंत काही घडत नाही, सगळं निषिद्ध असतं. तेव्हा एक देश आपल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवतो, डिजिटल ट्रान्झॅक्शन शोधतो, UPI डेव्हलप करतो. आणि 2012 साली असणारे डिजिटल ट्रान्झॅक्शनच्या जवळपास 150 पट ट्रान्झॅक्शन आज होतात. 10 बोटं ज्याला मोजता येतात असा माणूस हजारो रुपयांचे ट्रान्झॅक्शन आपल्या मोबाईलवर करतो. क्रांतीला काही वेगळे शब्द असतात का? का क्रांती म्हणजे कम्युनिस्टांचं 7-8 कोटी माणसं मारणं म्हणजे क्रांती असते? रशिया कुठल्या तरी भांडवलशाहांच्या पैशावर कम्युनिस्ट राजवट आणणं म्हणजे क्रांती असते का? क्रांती ही असते की जेव्हा सामान्याला सामान्य माणूस तिची उपयोगिता त्याच्या कामास. युटिलिटीला फार महत्व आहे, लक्षात ठेवा. इनोव्हेशनला आहे, मी ते नाकारत नाही. या देशातल्या 145 लोकांकरता, 45 कोटी लोकांकरता काय उपयोग असेल, त्यांना ते कसं वापरता येईल इतकं सुलभ करून देणं, हे जी किमया त्या तंत्रज्ञानाच्या शोधात आहे आणि उपयोगितेत आहे, ते या देशामध्ये भरपूर आहे. आणि ते अखंडपणे चालणार आहे, अक्षय्यपणे चालणार आहे. अक्षय तृतीयेला सांगतात ते थांबणार नाही. कोणी काही म्हणून नॅरेटिव्ह चालवणारे चालू द्या. जे आत्मवंचनेत जन्माला येतील त्यांना कसं काय चांगलं वाटेल कुठल्या गोष्टीचं? ज्यांना आपले दुकान चालवता येत नाही ते कोणावरही काही टीका करतात. देश चालवणाऱ्यांवर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आपल्याला योगदानाचा विषय आपण द्यायला पाहिजे. इतका अफाट आणि आघात असणारा दुसरा देश नाही. इतका अफाट आणि आघात असून गेलेला दुसरा देश नाही. सगळ्या जगातल्या गोष्टी चोरून आणून एक वेल्स नावाचे म्युझियम उभारणारे, ज्याला मी चोर बाजार म्हणतो मराठीत, असे देश जगात आहेत. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम हा चोर बाजार आहे, आपल्या कसब्यात भरतो तसा.
चोरून आणायचं आणि ठेवायचं. त्यांना सांगता येत नाही. आम्ही सांगतात परत, हे बिचारे सांगतात माहित नाही का, यांना विचारा कसब्यावरच्या पुलावरच्या लोकांना कुठून आणलं, सांगणार नाहीत ते. हे निर्लज्ज आहेत, सांगता इकडून आणलं तिकडून आणलं, चोऱ्या करतात, उघडपणे सांगतात. अशा लोकांपुढे फक्त तेच राहणारा देश कसा काय येईल? म्हणून तर मोडकळी सांगला ना, आपण समृद्ध होतो. आणि आता काही लोक एकमेकी प्रश्न विचारतात, पण असं होतं तर मग आपण असं कसं झालं? त्यांना वाटलं तुम्हाला माहिती आहे का काय होतं ते? नाही, त्याच्यामुळे झालं. पहिला आपण आरशात बघा, आपल्याला कळतं का शून्य दिलं आपण म्हणजे काय दिलं जगाला, दशमान पद्धती दिली म्हणजे काय दिली? आपल्याला कळतं का काटियापाडी नावाच्या एका ग्रंथामध्ये सर्व ग्रहांची पृथ्वीपासूनचे अंतर आहे, तो फक्त तो काटियापाडीचा श्लोक आहे तो डिकोड करायला लागतो. त्याने असं कसं आहे, जाऊन बघा, मला माहीतच नाही मी काय आहे आणि असं कसं झालं असं म्हणतो, याला काय अर्थ आहे? अनाथ झालं हे कळालं, आईबाप काय ते माहीत असले पाहिजे ना. तर ते माहीत नसल्यामुळे अनेक लोकांना हा संभ्रम असतो की अरे हे काही मागचं काही उगीच व्हायलिन वाजवता का नसताना. तर असं नाही, त्याचे डॉक्युमेंटेशन येतील. आर्य इन्व्हेजन थिअरी खोटी ठरली ना, पण आम्ही ऍक्सेप्ट केली. ब्रिटिशांपेक्षा तारस्वरात बोलणारे भारतीय विद्वान आहेत आर्य इन्व्हेजन थिअरीवर. त्यामुळे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की समृद्ध करायचं म्हणजे नेमकं काय व्हायचं आहे. सरकार समृद्ध करेल आणि मी आपलं कसब्यातनं जाऊन भाजी घेऊन घेऊन घरी बसेल असं नसतं. मी समृद्ध म्हणजे काय समजून घेतो, मग माझ्या लक्षात येतं की अरे इथून इथे गेलो की आपण. आज आपण जगातले सगळ्यात मोठे जेनरिक औषधांचे निर्यातदार आहे, API न बनवता. ही क्रांती आहे. आज आपलं पर कॅपिटा उत्पन्न हे 160 पटीने वाढलेलं आहे गेल्या 20 वर्षात. ही क्रांती आहे. हे कुठल्याही जगातल्या देशात घडलेलं नाही. कोरोना आला नसता तर आपण 7 वर्षामध्ये 65% लोकांना दारिद्र्यरेषेतून वरती आणलं असतं. हे एका आयुष्यात घडलेलं नाही. हे करण्याकरता जे लागतं, जी ऊर्जा लागते, जे इंधन लागतं ते भारतीयांमध्ये आहे. आणि आपण ॲडॉप्शन मध्ये बाप आहोत. परत सांगतो, कुठल्याही टेक्नॉलॉजीने आपल्याशी जे आज इराण बरोबर अमेरिकेचं जे होतंय ना, त्याचं बेसिक कारण ते आहे की इराण ही संस्कृती आहे, अमेरिका ही कॉलनी आहे. सिव्हिलायझेशन फार वेगळी असते. त्या युद्धाचा विषय नाही आजचा, पण आपला देश हा सिव्हिलायझेशन आहे हे विसरू नका. त्याबरोबर समृद्ध आहे, समृद्ध होणार आहे आणि होता. याचा एकमेव पुरावा आपण जगातलं एकमेव एक्झिस्टिंग सिव्हिलायझेशन आहोत. 8 संस्कृती संपल्या. मायन पासून तर ॲस्टेक पासून तर फार ग्रीक, रोमन, मेसोपोटेमियन पासून पर्शियन सगळ्या संस्कृती संपल्या आहेत. फक्त भारतीय संस्कृती जिवंत आहे आणि ती या सगळ्यांपेक्षा जुनी असून जिवंत आहे. याचं काही कारण असेल ना, उगाच संस्कृती राहील का? पण सगळ्यात जास्त आक्रमणं झाली आहे. कधी कधी मी असं म्हणतो की पर कॅपिटा आक्रमण काढा, दरडोई आक्रमण काढा. एका माणसावर 100 वेळा आक्रमण झालंय. दरडोई काढलं ते विनोद याकडे बाहेर येतात. ते स्टॅटिस्टिक्स पोलीस गेम म्हणतात, उगीच नाही. इतके आक्रमण होऊन टिकून राहतं म्हणजे काहीतरी यात गंमत आहे. कुछ तो बात आहे, हस्ती मिटती नाही आम्हाला. आपल्याला हे वाक्य सिनेमातलं गाणं वाटतं किंवा शायरी वाटतं, असं नाहीये. ते सत्य आहे. त्यामुळे आपण तिकडे जाण्याकरता आपण होतो याच्यावर विश्वास पाहिजे, तर आपण जाऊ शकतो. मी कधीतरी सायकल चालवत होतो, तो बॅलन्स आपण कधी विसरतो का? ज्या क्षणी आपण विसरतो आपण सायकल चालवतो त्याविषयी आपल्याला बॅलन्स करता येत नाही. इतकं सोपं लॉजिक आहे. हे माझ्या मागे होतं आणि मी तर या आत्ता व्याख्यानाच्या एंडला काही एक्झरसाइज सांगेल. म्हणजे हे काही शिक्षणाचं लेक्चर नाही, घाबरू नका. पण प्रत्येकाने किमान एक विषय घ्या. तुम्ही कशी म्हटलं त्यातला दोघा तिघांनी मिळून घ्या आणि त्यात आपण काय काय केलं याची डॉक्युमेंट गोळा करायला सुरुवात करा. तुमच्या पुण्यात 2 प्रगाढ संस्था आहेत, देशातले जगातले लोक तिथे संशोधन करायला येतात. त्यात तुम्हाला सगळं मिळेल. तुम्हाला स्वतंत्र पटेल, मी सांगतो ते सोडून द्या की आपण असे होतो, मग आपण असे असू तर आपण असे होऊ शकतो पुन्हा. त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे असा विषय आपण. त्याच्यामध्ये मला पहिल्यांदा असं वाटतं, मी मध्ये एकदा 2020 ते 24 या 5 वर्षांचा थोडा एका वेगळ्या कारणाकरता अभ्यास करत होतो.
माझ्या असं लक्षात आलं 2024 साली 74 देशात इलेक्शन झाले. मी मुद्दाम आकडे लिहून आणले आणि जवळपास 2.25 अब्ज लोक मतदानाला सामोरे गेले. ज्या ज्या पद्धतीने झाले असतील त्या त्या पद्धतीने. युद्ध झाली, सप्लाय चेन डिस्ट्रप्शन झालं, लाईफस्टाईल बदलली, कोरोना नावाची महामारी जी मुद्दामून आणली होती ती आणली गेली, फायनान्शियल कोलॅप्स घडून गेले, युद्ध चालूच आहेत, जिओ पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट चालूच आहे, सगळे करार मोडीत निघाले. युनायटेड नेशन्स आणि युनेस्को किंवा WHO यांचं स्थान नष्ट झालं, त्यांना काही दम राहिला नाही. ट्रम्प नावाचा एक क्रॅकपॉट प्रेसिडेंट उठतो, कुठल्याही देशाच्या प्रेसिडेंटला उचलून आणतो, कोणावरही हल्ला करतो, युनायटेड नेशनच्या ठरावाकडे बघत नाही, सिक्युरिटी काउन्सिल ठरावाकडे बघत नाही. अशी अराजक अनार्की चालू राहिली, कारण अमेरिका 45% त्यांचा खर्च करतो. या 5 वर्षात भारतात काय घडलं? आता एवढं जर सगळं डोलड्रम मध्ये असेल तर आपण तर काय, आपल्याकडे काहीच नाही ना. असे जे लोक विचार करतात, आपण तर असे मोडून कुठेही पडलो असतो. एखाद्या म्हातारा माणूस घरात पडतं तसं नाही झालं. आपल्या शेतकऱ्यांनी उत्पादनाचा उच्चांक राखला कोरोनाच्या काळात, त्याच्यावर देश चालला. अजून धान्य देतोय आपण डिजिटलायझेशन केलं, आपण ऑनलाईन, म्हणजे आपण कोरोनाला आपत्ती समजलो नाही, आपण त्याला संधी समजलो. ऑनलाईन शाळा सुरू राहिल्या, 14 कोटी विद्यार्थी शिकत राहिले. आता तो दर्जा हार्वर्ड बिरवर्डचा, बरं हार्वर्ड हा काय दर्जा आहे कोणी सांगितलं? हे अशा भ्रमात जाऊ नका. हा नॅरेटिव्ह सुरू होतो, ते शिकत राहिले. सर्वंकष शिक्षण असतं. बापाकडे कोण मुलगा शिकतो, आईकडे कोण मुलगा शिकतो, ते काय पाठ्यपुस्तकात नसतं शिक्षण. मुळात आपलं शिक्षण हे स्मरणशक्तीवर आहे, ते आकलनावर नाही. हे पहिल्यांदा नाकारलं पाहिजे. काय आठवतं याच्यावर लिहितो, त्याच्यावर पास होतो ना. काय कळलंय कुठे लिहितो? सगळ्या शाळा पाठांतर भोकंपट्टी करून करतात. आमच्यासारखे नट तरी कुठल्याही परीक्षा बसून वाचलं, आमचं पाठांतर चांगलं असतं. कुठली PhD आम्ही सर्च करू, पण पाठांतर करायचं, पुस्तकच डोक्यात उतरवून घ्यायचं. कळलं काय नाही, कळा वेळ विचारायचं. 90% 92%. शिक्षण पद्धती स्मरणशक्तीवर आहे. असं असताना हे असं चाललंय, पण कोरोना काळात लोकांनी ते चालू ठेवलं ज्या पद्धतीचं होतं. हे जगात कुठेही घडलं नाही. मी त्यावेळेला मी अमेरिकेत 7 महिने अडकलो होतो. ते एकदा भाषण करताना अमेरिकेतला एक नोबेल लॉरेट आहे, तो असं म्हणला की आय एम व्हेरी अमेज्ड टू सी दॅट अ कंट्री लाईक इंडिया where 114 students are learning every day in corona and we are talking nonsense of closing down everything. Are they developed country or we? हे आपल्याकडच्या कुठल्याही लोकांच्या कानावर पडत नाही. कारण आपण भुक्कड इतकं असं एंग्रेव करून घेतलंय, मेरा बाप चोर आहे सारखं. आपण विसरूच शकत नाही आपल्याला काही येतंय, तर काहीच येत. ते आपण केलं त्या काळात. युद्ध चालू असताना बरं, कोरोनाची आपण लस काही 122 कोटी लोकांना सप्लाय केली, फुकट दिली. $350 मर्कची लस होती कोरोनाचं वॅक्सिन, आपण फुकट दिले. आपण कितीतरी देशांना औषधं, आत्ता आपण इराणला 4 विमानं भरून औषधं पाठवली. किती लोकांना हे सांगावंसं वाटतं? होर्मुझ बंद झालं, भारतीय जहाज अडकलं, त्याच्यातच रम्य आहे. इराणकडून आपण कसं तेल घेतलं, त्यांना तांदूळ दिला, हे कोणीच पुढे सांगत नाही आणि हे कोणी सांगणार नाही. हा प्रचाराचा भाग नाही, हे नॅचरल आहे ना. प्रामाणिकपणा हा प्रचाराचा भाग असतो का नॉर्मल असतो? दुसऱ्याला मदत करणं हे नॉर्मल आहे का प्रचाराचा भाग आहे? असं या गतीने तर उद्या आपण कोणी आंघोळ केली म्हणून पण सत्कार करू. ही पातळी कुठल्या कुठे जाते हो आत्मगौरवाची? त्याला काही सेन्स नाही. त्या संबंध 5 वर्षात मी विचार करत होतो, इतक्या देशांचे GDP घसरले. अमेरिका -3%. आता अमेरिका जेमतेम 0.5-0.6% GDP आहे. 32 ट्रिलियनचा GDP आहे, 138 ट्रिलियनचं कर्ज आहे. 100 ट्रिलियन बॉन्ड्स मध्ये 38 ट्रिलियन डायरेक्ट डेट आहे. भारतात तसं काही झालं नाही. अजूनही आपलं GDP आपल्या कर्जाच्या, ते आपल्या देशावर जे कर्ज आहे सगळं आपलं बाहेर, हे आपल्या GDPच्या अजूनही 31% आहे. कोरोनासारखा काळ येऊन जाऊन मधली सगळे वर्ष झाली. भारत पुढे सरकत राहिला सगळ्यांच्या जीवावर. 1,57,000 स्टार्टअप झाले, त्यातले 39 युनिकॉर्न झाले.
युनिकॉर्न म्हणजे $1 अब्ज कंपनी. स्टार्टअप मधली एक आयडिया घेतली, त्याला फायनान्शियल मसल दिला, त्याचं प्रूफ ऑफ कन्सेप्ट करण्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर दिलं आणि एखाद्या कंपनीने ते विकत घेतलं, ते युनिकॉर्न झालं. आढळ एक झाला बरं, ज्यांच्या आयडिया होत्या ना त्यांच्या नावावर पेटंट नाही निघाले. कुठल्या तरी इन्स्टिट्यूटने ते पेटंट घेतले, कारण इन्स्टिट्यूट शिवाय पेटंट मिळत नाही, पण दोघांची नावं लागतात. तसे अनेक मध्ये स्टार्टअप मधले मला दिल्लीत एकाने दाखवलं की आयडिया हमारा था लेकिन इन्होंने ले लिया, पैसा दे दिया. आता आपण त्यातनं सावध व्हायची गरज आहे. हे सगळं देश करत असताना 437 धावपट्ट्या आहेत आता देशामध्ये आणि 161 विमानतळ आहेत. हे सगळं त्याच काळात घडलं बरं का, जेव्हा जग गळे काढत आहे, कोरोनामुळे खचलेलं आहे, पैसा नाहीये, ग्रोथ नाहीये, इकॉनॉमिक्स सरपटते आहे. त्याच काळात हे भारताने केलं बरं. त्याच काळात 80 कोटी लोकांना आपण धान्य देतो. ते द्यायला हवं की किती काळ हा नक्की वादाचा मुद्दा आहे, त्याच्यावर मी तुमच्याशी सहमत आहे. पण मी देतोय, मी अवकातीचं बोलतोय, दानतीचं बोलतोय. चूक बरोबर काळ ठरवेल, पण मी देऊ शकतोय. हाच देश जो सोडताना चर्चिल म्हणला होता, तुम्ही या बदमाश आणि जंगली लोकांना राज्य देताय चालवायला, त्यांची लायकी नाही. चर्चिल थडग्या ते 4 नंबरची इकॉनॉमी. आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे, हे का घडतं. एक ऊर्ज्वस्वल वृत्ती आहे मधली, एक आग आहे हे करण्याची, आणि ती आपल्याला अजून 25 वर्ष कंटिन्यू करायला लागेल. हा भारत ज्या शेपमध्ये जाईल, अनागोंदी नाही का, आहे नक्कीच आहे. ते नेहमी सांगतो, इंग्रज गेले म्हणजे महात्मा गांधी इंग्रजांना काय म्हणाले ते 42 साली, चले जा, इथे चोरांचं राज्य आले तरी चालेल. तसंच झालं. त्याला द्रष्टा म्हणतात. त्यांना दिसत होतं की ज्या पद्धतीची कॉपी पेस्ट आपण सरकार करतोय, पद्धत ब्युरोक्रेसीची, प्रशासनाची, ती अंत्योदयाची नाहीच आहे. ती कॉपी पेस्ट आहे. ती गुलाम आणि गुलामाला राबवणारा मालक अशी व्यवस्था आहे. त्या ब्युरोक्रेसीने मात्र बरंचसं काही अजून झिरपू दिलं नाही. कोणी ब्युरोक्रेट असेल तर माफ करा, हे वैयक्तिक नाही आहे, ते व्यवस्थेबद्दल ते मात्र झालं. पण तसं असताना देश एवढी प्रगती करू. करप्शन नाही का 100% आहे, वाढलेलं नाही का वाढलेलं आहे, हे काही नाकारण्याचा अर्थ नसतो. मी असा विचार करतो की आपल्याला जे आहे घाणेरडं ते काढायचं. मग तिथे मी येतो, मी काय केलं पाहिजे याच्याकरता. मग असं वाटलं काय आम्ही काय करणार, काही होत नाही. आता बघा, त्या अमुक एक पक्ष अमुक लोकांना घेऊन शुद्ध करून टाकतात, त्यांनी लॉटरी उघडली आहे, आम्ही काय करणार, आमच्या पुण्यातलेच किती लोक गेले. हे सुरूच राहणार आहे. रामाच्या काळातही होतं, हे महाभारतात तर होतच होतं. जागृत हे काय नाव दिलं इथे, नागरिक सोशल फाउंडेशन. नागरिक या शब्दाचा अर्थच असा आहे की जो जागृत आहे, सजग आहे, जो नागरी हक्काचं रक्षण करण्याकरता आयुष्य काढतो. त्या नागरी हक्कांचा फायदा घेऊन काही कर्तव्य न करत आयुष्य काढत नाही, तो नागरिक. करप्शन आहे तर आपण किती लोक आवाज उठवतो त्याच्या विरुद्ध. लाच द्यावी लागते तर आपण किती लोक. मी नेहमी अमेरिकेतून भारतात यायचं, मी 200 वेळा आलो असेल त्या 18 वर्षांमध्ये. प्रत्येक वेळेला एअरपोर्टला ते बॅग चेक करताना म्हणायचं काय आणलं, काय नाही, खोला म्हटलं खोला. हे का बरं आणलं, मी लिस्ट घेऊन यायचं, या लिस्ट आलो त्यातल्या गोष्टी आहेत. माझ्याबरोबरचे अनेक लोक आले, हा काय मला अमेरिकेत येऊन टिंगल करायचे माझ्याबरोबर आले. हा काय त्यांना सगळे बॅग देतो टाइमपास करतो, बाहेर बायको उभे, पोरं उभे, नातेवाईक उभे. तर म्हटलं थांबतील 1 तास, ते फ्लाईटच नसतं आलं 2 तास तर काय केलं असतं मी. बघ भिंतीकडे पाहत बसले असते ना, बसतील. हे लोक $100 दिले निघून जायचे. करप्शन ही दोन्ही हाताने वाजणारी टाळी लक्षात ठेवा. इथे बसलेल्या 20% लोकांना करप्शनचा राग येत असेल ना, तर 80% लोक ते गुपचूप करत असतात, ते लक्षात ठेवा. तुम्हाला अनेक कार्यक्रमाला म्हणून बोलून घेतोय समजू नका. मी पण कधीतरी ते केलेलं आहे. भारतात किती वेळा कुठे वेळ घालवतात, सोडून द्या. आपलं हे जे सोडून द्या आहे ना, चलता आहे, सोडून द्या, याच्यामुळे तुम्ही उभे राहा ना. बरं तुम्ही उभे राहा. मला तुम्ही आणि मी खरंच सांगतो, आता या कोटीवासकरांच्या संघटनेच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मला हेच म्हणायचं की ते ज्या पद्धतीने त्यांनी प्रस्तावनेत सांगितलं, एवढ्या गोष्टी करतायत, हे कर्तव्य म्हणून आपण किती लोक करतो रोज. पण आपण त्या अन्नाला महाग आहोत का. एक 3 प्रकारचं स्टेटस लक्षात ठेवा देशाचं, म्हणजे आपल्याला आपलं कर्तव्य कळतं.
आणि कशी बघा, योगदान हे जाहीर करण्याचं नसतं, सायलेंट योगदान पण असतं. सांगतो कसं ते. त्या देशातले 15 ते 17% लोक हे उच्चभ्रू आहेत. त्यांना फक्त पॉलिसी या विषयाशी घेणं असतं. सरकारचं धोरण काय, कुठे इन्व्हेस्टमेंटला परवानगी, कुठे कशाला परवानगी, कुठली फॉरेन डेट येणार, FDI, कुठल्या कंपन्यांचे शेअर घेऊ शकतो, काय ओपन केलं, किती तो टॅक्स काढून टाकला. तुमच्या आमच्यासारखे 40-45% आहेत ना, त्यांना पॉलिसी कळत, पण त्यांना राग येतो की मी सगळं करतो, टोल भरतो, टॅक्स भरतो, पण मुलाला मेडिकलला असेल 2 कोटी 5 कोटी कॅश द्यायला लागतं डोनेशन. त्यांना भयंकर राग येतो, त्यांना भयंकर त्रास होतो की मी या प्रत्येक ठिकाणी असं का मुजोरी सहन करायची, का म्युन्सिपालिटीत पैसे द्यायचे. पण ते काही बोलत नाही. ते देतात, घरी येतात आणि बायकोवर चिडचिड करतात किंवा बायकोचं नवऱ्यावर चिडचिड करतात किंवा 4 जण बसले गप्पा मारायला की त्याच्यावर भयंकर सडकून बोलतात. पण त्यातल्या एकाला तुम्ही थांबवून विचार, तू काय देऊन आलास, तर तो त्याच्यात डबल स्वरात नाही. मग काय करायचं मी, मग काही करायचं नाही, दिलं तर शांत बस, माती खाल्ली. ते वाईट आहे बोलू नको ना, तुझ्याला हातभार लावून आलायस. तुम्ही 2 रंगाचे गोळे फेकलेस ना, तो रंग पडला आहे कशाला बोंब मारत फिरतो. हे 40-45% लोक आहे ज्यांना अव्यवस्थेचा राग आहे, त्यांना धोरण बिरण काही देशाचं घेणं नाही, त्यांच्या रोटी नोकऱ्या आहेत. पण अजून काही लोक आहेत खाली 40%, जिथे एक बोट समजा हे वरचे 15-16% डेकवर त्यांचे घर आहे, ते सगळे केबिनमध्ये बसलेले 30-40% आपण आहोत. आणि जे खाली फक्त त्या तळघरात उभे आहेत, त्यांना बसायला जागा नाही, केबिन नाही, खुर्ची नाही. त्या लोकांना ना पॉलिसी कळते, त्यांना ना व्यवस्था समजते. ते सर्व्हायवल मोडमध्ये. सकाळ होते तेव्हा या मध्यमवर्गीय लोकांच्या घरामधली मुलं शाळेत जायला निघतात, त्यांच्या आया त्यांना डबे करून देतात, दाराशी बस रिक्षा येऊन थांबते, ते जातात. त्यांची वाट बघणारी आई असते दुपारी, शाळेत त्यांना गेटवर हात करणारे असतात, आया बाप आई असते, त्यांच्या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली जाते. ते टाय लावतात, गरम प्रकृती देशात टाय कसला लावला पाहिजे, मला याचं आज पण उत्तर मिळालं. ते त्या वेशभूषा करतात, फाडफाड इंग्लिश बोलतात, जॅक अँड जिल वेंट अप द हिल म्हणतात. कोण जॅक आणि कोण जिल विचारलं तर आय डोंट नो म्हणतात. बाबा ब्लॅक शीप म्हणतात, कोण बाबा आय डोंट नो. पण ते करतात, पाठांतर दांडगं असतं. तेव्हा या सगळ्या खालच्या लोकांच्या घरात ते सकाळी उठतो माणूस, पुरुष त्या घरातला, तेव्हा त्याला माहीत नसतं आज मुलांना काय जेवण घालायचं. तो तळात आहे, बोट एक आहे बरं का, भारत नावाची. त्याचं जर लोक उद्या फिरलं आणि त्याने खाली जर भोग पाडलं तळाला, तर कोण बुडेल? सगळी बोट बुडेल ना, कारण केबिन तरंगत जातील का मध्यमवर्गीयांच्या सगळ्या रूम्स आणि अशा छान तरंगतील आणि तळच बुडेल. तो ते करत नाही. तो शेतकरी आहे, तो शेतमजूर आहे, तो लेबर मातूर कामगार आहे, अनस्किल्ड. 4.5 लाख अनस्किल्ड कामगार दर महिन्याला रस्त्यावर येतात, त्यांच्याकडे कुठलंही कौशल्य नाही. या देशातल्या 74 गावात मी गेलोय, बी आणि सी क्लास. बी सोडून त्या सी क्लास जास्त. त्या रस्त्यावर लोकांचे जत्थे उभे असतात, आता डबा घेऊन काही काम करायला किती रुपये द्यायला तयार असतात बिचारे, कारण संध्याकाळी मुलांना जेव काय घालायचं माहित नसतं. पण ते काय करतात, खूप कर्ज झालं, खूप काय झालं की आत्महत्या करतात. ते आत्मनाशाकडे जातात. तुम्हाला गोळ्या घालत ते नशीब समजा, कारण ही संस्कृती आणि ही टिकवण्याची जबाबदारी आपली. मी त्यांच्याकरता, मला बरेच लोक विचारतात, तरुण मुलं आज पण कॉलेजला गेलं की आम्ही काय केलं पाहिजे. मी त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही आज 25-30 वर्षाचे, 20-25 वर्षाचे आहात. देश 100 वर्ष पूर्ण करेल तेव्हा तुम्ही 40 घ्या. तुम्हाला या 22 वर्षात देशाकरता एक काहीतरी काम, एक काहीतरी योगदान दिलं पाहिजे. ते तुमच्यासारख्या अनेक मुलांचं भविष्य सुकर करेल, त्यांच्या भविष्याकरता जागा निर्माण करेल. मग ते स्टार्टअप असो, आम्ही ते आज भाषण संपताना सांगणार आहे काय केलं पाहिजे. तरुण कमी असतील तर मी तुमच्यासारख्या माझ्या वयाच्या कमी वयाने असलेल्या लोकांना सांगणार आहे, तुम्ही एक तरुण दत्तक घ्या, हुशार. हे आपल्याला केलं पाहिजे. फ्रेंच लोक येऊन नाही करणार. समृद्ध भारत म्हणायची गोष्ट, लाल किल्ल्यावर भाषण द्यायला आपण पंतप्रधान नाही, आपण सामान्य नागरिक आहोत. आपण सगळ्यात जास्त जबाबदार आणि सगळ्यात जास्त हक्क आपल्या देशात. हा गर्व कधी सोडू नका. हा देश माझा आहे, कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा नाही, पंतप्रधान मुख्यमंत्र्यांचा नाही. माझा देश आहे, मी तो उभा करीन.
आणि हे त्याच श्वासात सांगतो, मी कोणाला टीका करायला उभा नाही. आपले मुख्यमंत्री जे काम करतात ना, जवळून बघायचे मला सध्या संधी मिळते. इतक्या दूर गोष्टीवर परिणाम करणारे कामं ते करतायत आणि त्याकरता ते बदनाम होत आहेत हे मला माहिती. राजकारणात सुद्धा म्हणजे ते म्हणतात ना की त्या कोळशाच्या खाण्यातून हिरा निघतो, तसं आहे. राजकारणात सुद्धा काही हिरा आहे. आपला मुख्यमंत्री हिरा आहे, ते 200% मी सांगतो. आणि ते असणं हे भाग्य असं करत आहे की तिथे लक्ष आहे, सगळं काही चांगलं घडणार नाही. कारण अनेक लोक राजकारण हा जुगाडू खेळ आहे, पण तुम्ही योगदान देणारे आहात ही जाणीव त्या उच्च पदाच्या माणसाला आहे. हे आपलं नशीब की मी काहीतरी आज कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. ते अशा अनेक गोष्टी जाऊन आम्ही घेऊन जातो. असं असं विषय तातडीने करायला पाहिजे. 2 उदाहरणं देऊ का इथे? इंडस्ट्री करता येणे लागत नाही. 16 जुलै 2018चा कायदा आहे, GR आहे. जेव्हा आता ते विजन महाराष्ट्राच्या टीम मध्ये ऑब्झर्व्ह म्हणून आणि ॲडवायझर म्हणून मला त्यांनी विचारलं, ते विचारलं म्हटलं तरी यवतमाळला गेलो तर म्हणे आम्हाला लोन मिळत नाही. म्हटलं का बरं? बँक ऑफ महाराष्ट्र, कारण ते म्हणे येणे लागतो त्याला. म्हटलं येणे लागत नाही, GR आहे.